कुठल्या मावशी पोरगी बघायला चाललो होतो. पोरगी बघायला? हा किती पुरी बघतो अशा? आता मला बी कंटाळा आला बघून बघून पुरी. आता एवढी शेवटची बघतो. शेवटची हम्म पोरी पसंत व्हाय ना का तू पोरीला पसंत व्हाय ना? पुरीच मला पसंत करणार. नाही तर हा मग आता आता बघतो ना एवढी काय होते काय नाही. कंटाळा आला मला तर पुरी बघू बघू. कोणत्या गावाला चालला पण? आपल्याच गावातली आहे. खालची वस्ती नाही का? खालच्या वस्तीवरची का? हा सरपंचांनीच पाहिली. मला काही जास्त माहिती नाही. नाही होय. हा हा मग चांगली पोरगी असली तर घे कोण आता मी तर करीन पसंत पण तिने केलं पाहिजे मला पसंत. करीन ना. काय झालं तिला? आता बघू ना काय होतंय ती. उशीर होतो येऊ का? हा किती पुरी बघतोय काय माहिती. पुरीला पसंत होतोय का नाही हो का पुरी त्याला पसंत नाही होत काय माहिती. आले काका. राम 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 राम. राम 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 या. प्रवास व्यवस्थित झाला ना? हा व्यवस्थित झाला. हो इथंच ठेवलंय शेड मध्ये. उन्हामुळे ठेवलं काही उन्हामुळे इथंच ठेवलं शेड मध्ये. ऊन आहे फारच आहे. लय ऊन पडलंय आता. ऊन आहे. सरपंच येणार होते हा या नाही. त्यांना काहीतरी काम निघलं हा त्याच्यामुळे ते काय येऊ नाही शकले. मग चालतंय मग काय. तर मग बोलवा मुलीला. राणी विचारा मुलीला काय प्रश्न विचारायचे ती. बर बाई काय नाव आहे तुझं? नंदिनी. शिक्षण काय झालंय? ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय. स्वयंपाक येतो का स्वयंपाक? हो येतो सगळं. बोला ना. तर ऐकायला कमी येतं का पुरीला? बैर वाटते जरा. नाही हो काही ऐकलं नसेल का तुम्हाला तसं वाटतं बैरी म्हणून? नाही म्हणजे मी विचारतो तिथं लय दम्माने सांगते ना. हा का? मला काही जास्त काही माहिती नाही. बघ पण तुला कशी पटली ना? पसंत आहे मला. अजून काही छंद दुसरं काय आहे? काय म्हणले? छंद आहे का काही? छंद आनंद नाही मी. मंद नाही म्हणलो मी. छंद आहे का काही? कसला आनंद? आमल्या जरा आवडच वाटतंय. आता एक तर मला कोणी द्यायना पोरगी. मग काय जशी असेल तशी करू. आवड आवड काय तुला? कसली सवड? हे असं कमी करते. दादा तुम्ही गप्प बसा, तुम्हाला सगळं सांगते नंतर. पहिला अमोल हा. ही आवड छंद मला त्या आवड तिला काही कळा ना. तूच विचार अजून दुसरं काय विचारायचंय? तिला विचार रानातलं काम येतं का? ते विचारायचंय का? साधं सोबत ते विचारा. ग्रॅज्युएट शिकलेली म्हणल्यावर आता नेमकं नाही का हे शिकलेल्या पोरींना राहण्यातलं काय येत आहे? तसं नाही. तिचा बाप बी शेतकरी ना त्यामुळे येत असेल ना. विचारा. तिला कशाला जाऊ देईन ते शेतीला? तुम्ही विचाराच खरी प्रश्न. तूच विचार बरं. विचार तू. बरं मी विचारतो. आमच्या टायमाला म्हणजे बापानी सुरीक बघायची आणि आम्ही पसंत करायचो. हे तुमच्या काळाचं असं झालं. आम्ही किती पाहून पाहून पार थकलो वैतागलो. आता तू बघ आता तुला काय करायचंय बघ. मी तुम्हाला सांगितलं पहिलीच पसंत मी आहे तिला मला. विचारतो 4 बार. मला तू फार कोरड पडायला आली. परत एखादा प्रश्न विचारून बघा. मग सांग मला काय विचारू? तुमच्याच मनाने विचार. तुम्हाला जेव विचार वाटतोय तो. एखादा सोपा विचारायचा. अवघड काय विचारता? बरं बरं बरं. मग आता शिक्षण झालंय भरपूर. बरं आता पुढं काय नोकरी करणार का? टोकरी? कसली टोकरी? आमल्या अरे काय मला ते काय कळा ना. बहिरी का काय? अहो नसन बैरी. एखाद्या मुलीला लांबच ऐकू येत नसन जवळच येत असन. थांबा जरा. आता मी किती विचारू थकलोय. अहो त्यांना अजून मला प्रश्न विचारायचे. मग तसं करायचं का? हा आणि कुठं लगेच थांबा ना जरा. हे जमतंय कुठून तरी जमा ना. आता पोत भरपूर पाहिले ता. पुन्हा वय वाढन ना माझं. बरं बरं ठीक आहे. बाई चल बर तू बाजूला थोडं. आमल्या काहीतरी भानगड दिसते मला. अहो भानगड बिनगड नसन. काही बोलायचं असेल त्याला साईडला. आता आपल्या समोर कसे बोलू शकतात मग? तू तर पाहिलं ना मी किती काय काय विचारलंय. काय काय सांगत होती तू ऐकलं ना? तू मी ऐकलंय. तुला आता कान आहेत ना? आहेत ना. हे कोण आहे? दोन का नाही का तू तिच्यासारखाच आहे? तुम्हाला माहित नाही का? आणि मग आप्पा तुम्ही जरा थोडं थिर बसा. आता मी शांत बसतो. हे कुठेतरी जुळा. आता मी शांतच बसतो. एक तर बैठा ना पोरगी. तुम्ही उग फांद्या नका फोडू. बघ तुला आता मी बसलोय गपच. आता कसं तरी काय मी गुलगुल जुळतं करा. घ्या. दादा मला सांगायची वरी कोणी आणली?
हे तो सरपंच. सरपंचाने आणले होय. आता त्यांना तरी काय माहिती ना, काय माहिती का, हे पोरग आपल्या गावातलंच आहे हा. आणि आम्ही कॉलेजला सोबत होतो. 17 लफडी होते त्याची. रोज एक नवीन पोरगी असायची याच्या बरोबर. इतकं नाव आहे ना त्याचं कॉलेजमध्ये, आणि याच्याशी मी लग्न करू म्हणून मी मुद्दाहून असं बोलत होते. कारण की आता तुम्ही जास्त बोलत नाही, मलाच काहीतरी करावं लागणार म्हणून मी म्हणलं असं केलं तर ते जाते निघून. आता पुढे काय बोलू नका, प्रश्न पण मीच विचारते. चल. ते काय आहे ना, आमचे दादा जास्त बोलत नाही, शांत येतं, म्हणून प्रश्न मीच विचारणार. बरं 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 विचारू का? विचारा. तसं नाव मला माहितीच आहे त्याचं, कारण की आम्ही कॉलेजला सोबत होतो ना, एकाच वर्गात, म्हणून मला सगळं माहिती तिला त्याचं. तर सगळंच माहिती. दुसरं कोणी असेल दादा? संगत असते ना तुम्ही कॉलेजला. नाही नाही. बरं ऐकून ते घे ना आता. अरे विसरला का मला? ते नाही का आपण कॅन्टीनला चहा प्यायला जायचो, मी शेजारच्या टेबलवर बसलेली असायची आणि तू खालून दुसऱ्या पोरीला नाही, पाय नाही, नाही. लावायचा पायाने. तसं काही नाही का? खोटं बोलते. आणि ते नाही का व्हॅलेंटाईन डे 7 दिवस, रोज डे, किस डे, हग डे, रोज वेगवेगळी पोरी घेऊन फिरायचा. हिने तर सगळं भाड ओपन केलं आता. तसं काही नाही, कसं काही नाही. अजून लय आहे. मग ते कॉलेजमध्ये पण इतके किस्से आहेत ना त्याचे. नाही नाही, मग तुमचं- दुसरं कोणी असेल. नाही तूच मी आहे ना. नव्हतो. अमोल नाव आहे तुझं? हा. हा मग तूच आहे. मला येड्यात काढतो का? नाही नाही, तुला काय लेडत काढू मी? का मी ओळखत नाही तुला? मी आल्याबरोबर ओळखलं, पण मी बघत होतो नाटक. दादा ही अशी लफडे याची, मला सगळं ऐकायला येतं, सगळं दिसतं बी. मग काय गावातला आहे म्हणल्यावर गावात पण आता सरपंचाला माहिती नसेल, नाही तर सरपंचाने ना तुलाच धरून आणलं असतं. इथं नाही, पाठवलं. काही पण खोटं नका बोलू. मी खोटं बोलते का? वाटलंच तर ना कॉलेजच्या कोणत्या बी पोराला विचारा, सगळे सांगते. हो तुम्ही खोटं बोलते आपण. सर आमच्या थोडं बघा ना झालं तर. अरे काय आता ते सगळं तू काय काय तू नाटक ते सगळे तिच्या बापाला, तिचा बाप हानीन ना मला. अहो, खोटं बोलत तिची पोरगी. चल एकदाचीच पिढा. मग काय याचे ना इतके लफडे होते ना दादा कॉलेजमध्ये. मी तर होते सरपंचाला पाठवलंच कसं काय? सरपंचाला माहिती नसणार याच्याबद्दल, सांगावं लागत नाही तर परत एखाद्या पोरीच्या इथं सॉरी पाठवतील सरपंच. हे चांगलं नाही पोरगा अजिबात. लग्नाच्या लायकीचं तर नाहीच आहे. पोहेन ते करून ठेवले. मला वाटलं चांगली सोय रिके. मी लांबूनच बघितलं, पाणी पण नाही आणलं माहिती का. चला आपणच खाऊ आता.